नमस्कार मित्र हो. काही चमत्कार हे फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात, तर ते आपल्या मनाला जाग करण्यासाठी घडत असतात. आज मी तुम्हाला श्री दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग सांगणार आहे, जो ऐकल्यानंतर तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. वाळलेल्या मृत लाकडाला हिरवीगार पालवी फुटली. हे ऐकून अशक्य वाटतं ना? पण या चमत्कारामागे दडलेला आध्यात्मिक संदेश त्याहूनही महान आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातही आशेची नवी पालवी फुलवू शकतो. वाळलेल्या काष्ठाला म्हणजेच लाकडाला पालवी फुटली. श्री नरसिंह सरस्वतींचा अद्भुत चमत्कार. चमत्काराची सुरुवात. एके दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांना धर्म, भक्ती आणि सदाचार यांचा उपदेश करत होते. त्यांच्या दर्शनासाठी दूर दूरवरून लोक येत असत, परंतु प्रत्येकाला त्यांच्या दिव्यत्वावर विश्वास नव्हता. त्याच गावात एक अत्यंत अहंकारी, नास्तिक आणि स्वतःच्या बुद्धीचा गर्व असलेला मनुष्य राहत होता. त्याला वाटत होते, हे संत लोक लोकांना फसवतात, यांच्याकडे कोणतीच दैवी शक्ती नाही. त्याने ठरवले, आज मी या तथाकथित संतांची परीक्षा घेणार. त्याने एक पूर्णपणे वाळलेले मृत काष्ठ म्हणजेच लाकूड आणले. त्या लाकडाला ना रस होता ना जीवन. ते अनेक वर्षे सुकलेले होते. तो ते लाकूड जमिनीत रोवतो आणि सर्वांसमोर मोठ्याने म्हणतो, जर तुम्ही खरोखरच देवाचे अवतार असाल तर या वाळलेल्या लाकडाला पाने आणि फुले आणून दाखवा. सगळे भक्त शांत झाले. सर्वांच्या नजरा श्री नरसिंह सरस्वती महाराजांकडे वळल्या. गुरूंची शांतता. महाराजांच्या चेहऱ्यावर ना राग ना अहंकार, फक्त स्मित हास्य होते. ते हळूहळू आपल्या कमंडलूमधील पाणी त्या वाळलेल्या काष्ठावर ओततात. ना मंत्रोच्चार ना कोणताही दिखाऊ चमत्कार, फक्त गुरुकृपेचा एक स्पर्श. आणि क्षणातच जे घडले ते पाहून सर्वांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या वाळलेल्या काष्ठातून कोवळी हिरवी पालवी फुटू लागली. थोड्याच वेळात त्या निर्जीव लाकडावर हिरवी पाने उमलली. फुलांचे कोंब दिसू लागले. संपूर्ण वातावरण दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अहंकाराचा पराभव. तो नास्तिक माणूस थरथर कापू लागला. त्याचा गर्व क्षणात नाहीसा झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो महाराजांच्या चरणी पडला. महाराज, मला क्षमा करा. मी तुमची परीक्षा घेतली. मी माझ्या अहंकारात आंधळा झालो होतो. महाराजांनी त्याला प्रेमाने उचलले. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती, कारण सद्गुरू शिक्षा देत नाहीत, ते परिवर्तन घडवतात. भक्ताचा प्रश्न. हे सर्व पाहून एक भक्त आश्चर्यचकित झाला. तो नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, हा तर निसर्गाच्या नियमांविरुद्ध चमत्कार आहे. वाळलेले लाकूड पुन्हा कसे जिवंत होऊ शकते? सर्व भक्त उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक झाले. महाराज हसले आणि त्यांनी जे सांगितले ते आजही प्रत्येकासाठी तितकेच सत्य आहे. महाराजांचा अमूल्य संदेश. महाराज म्हणाले, हे मानवा, हा चमत्कार निसर्गाला बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या मनाचा कठीणपणा बदलण्यासाठी आहे. हे वाळलेले काष्ठ म्हणजे अहंकाराने, द्वेषाने, लोभाने आणि भक्तीशिवाय जगणाऱ्या माणसाचे मन आहे. ज्या मनात प्रेम नाही, दया नाही, क्षमाशीलता नाही, देवावरील विश्वास नाही, ते मन जिवंत असूनही मृतच असते. भक्त शांतपणे ऐकत होते. महाराज पुढे म्हणाले, पण जेव्हा अशा शुष्क मनावर सद्गुरूंच्या कृपेचे जल पडते, नामस्मरणाचा वर्षाव होतो, सत्संगाची ऊब मिळते, तेव्हा कितीही कठोर माणूस असला तरी त्याच्या मनातही सद्गुणांची पालवी फुटू शकते. आजच्या काळातील अर्थ. मित्र हो, आज आपणही कधी कधी त्या वाळलेल्या काष्ठासारखे होतो.
पैशासाठी धावपळ, राग, मत्सर, तणाव, स्वार्थ यामध्ये आपलं मन कोरडं होतं. आपण हसणं विसरतो, नाते विसरतो, आईवडिलांचं प्रेम विसरतो, देवाचं स्मरण विसरतो. मग आयुष्य रंगहीन वाटू लागतं. यश मिळूनही समाधान मिळत नाही, कारण बाहेरची श्रीमंती वाढते पण आतली भक्ती कोरडी पडते. सद्गुरूंची कृपा म्हणजे काय? सद्गुरूंची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, ती आपल्या विचारांना बदलते, वाईट सवयी सोडण्याची ताकद देते, अहंकाराऐवजी नम्रता देते, भीतीऐवजी विश्वास देते, निराशेऐवजी आशा देते आणि सर्वात महत्त्वाचं, ती आपल्याला स्वतःशी आणि परमेश्वराशी जोडते. जेव्हा आपण मनापासून दत्तगुरूंचं नाम घेतो तेव्हा बदल बाहेर नाही, सर्वप्रथम आपल्या मनात सुरू होतो. या कथेतील जीवनाचा धडा. या चमत्काराचा अर्थ लाकूड जिवंत होण्यात नाही. खरा चमत्कार म्हणजे अहंकारी माणूस भक्त बनला, द्वेष प्रेमात बदलला, अविश्वास श्रद्धेत बदलला, कोरड्या मनात भक्तीची पालवी फुटली. आणि हाच प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकणारा सर्वात मोठा चमत्कार आहे. मित्रहो, आज जर तुमच्या आयुष्यात संकटे असतील, मन निराश असेल किंवा सर्व काही संपल्यासारखे वाटत असेल, तर या वाळलेल्या काष्ठाची आठवण ठेवा. ज्याला जगाने मृत समजले त्यालाही गुरुकृपेने नवे जीवन मिळाले. मग तुमच्या आयुष्यात आशेची पालवी का फुटणार नाही? फक्त श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, सद्गुरूंवर विश्वास ठेवा, योग्य कर्म करत राहा. कारण सद्गुरूंची कृपा जिथे असते तिथे अशक्य ही शक्य होते. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी दत्त महिमेच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.